पिंपळगाव हरेश्वर रस्त्यासाठी शेतकऱ्यांचे उपोषण. रस्ता अत्यंत दयनीय. तिसरा दिवस उजाडूनही प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष. पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील गोविंद महाराज मंदिर समोर शेतकऱ्यांनी अत्यावश्यक रस्त्याच्या मागणीसाठी 21 पासून आंदोलन सुरू केले असून आज आंदोलनाचा तिसरा दिवस असतानाही शासनाकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नाही. पिंपळगाव हरेश्वर ते जरंडी दरम्यानचा सुमारे 5 किलोमीटरचा जुना जरंडी रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत असून प्रत्यक्षात रस्ता अस्तित्वात नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या मार्गावरून पायी चालणेही कठीण झाले असून शेतीपर्यंत पोहोचणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले की रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे अनेकांनी बैलगाड्या विकल्या आहेत. पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी गंभीर बनते. शेतात जाणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे असून दररोज भीतीच्या छायेत प्रवास करावा लागत आहे. दरम्यान या रस्त्याबाबत गंभीर प्रशासकीय विसंगतीही समोर आली आहे. महसूल विभागात हा रस्ता राज्य महामार्ग क्रमांक 17 म्हणून नोंदवला आहे, तर जिल्हा परिषदेकडे तो ग्रामीण रस्ता क्रमांक बांधकाम विभागात मात्र गावातील 203 म्हणून नमूद आहे. सार्वजनिक दुसराच रस्ता राज्य महामार्ग 17 म्हणून दाखवण्यात आला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व श्वेता पाटील करत असून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. गेल्या 12 वर्षांपासून ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, आमदार व प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही रस्त्याचे काम अपूर्ण असल्याचे पाहायला मिळत आहे.